नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 20/3/2026 रोजी प्रगतशील शेतकरी बापू भाऊ रोटे आज आपण येथे घायगाव परिसरात वैजापूरून 2 किलोमीटर अंतरावर आपण यांच्या प्रत्यक्ष शेतीवर आलोय. तर शेतकरी मित्रांनो बघू शकता, तर या ठिकाणी आपण पंकज क्रॉप सायन्स या मक्काची आपण 4 पॅकेट आपले शेतकरी बापू भाऊ रोटे यांना दिले होते. तर अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी मक्का पिकाचे नियोजन करून उत्कृष्ट प्रकारचे चांगले प्रकारचे मक्का एकदम चांगल्या प्रकारे नियोजन करून उत्कृष्ट प्रकारचा पिका आणले. तर मक्काची तुम्ही हाईट बघू शकता शेतकरी मित्रांनो, कमीत कमी याची जी झाडाची खोडाची मजबूती आहे ते अत्यंत एक कणखर एकदम जबरदस्त, आणि बघू शकता कणीस कशा पद्धतीने एकदम जबरदस्त. एका हारीमध्ये कमीत कमी एका कणसाला 18 ते 20 हारीचा कणीस आहे, आणि 18 पासून तर टोकालोक 40 ते 41 प्रकारचा दाना आहे. तर शेतकरी मित्रांनो खूप उत्कृष्ट प्रकारची मक्का, आणि याचे मुख्य वैशिष्ट्य जर सांगायचे धरले तर यामध्ये एकदम कणखर प्रमाणे आणि एकाच 2 कणीस येत्या किंवा सिंगल क्रॉस बी म्हणता येईल याला. तर पण एकाच 2 येत्या, हे बघू शकता. एक कणीस अत्यंत मोठं आणि कणखर, आणि त्याच्या शेजारी एक चांगल्या प्रकारे कणीस, आणि हाईट बी चांगली आहे. जनावरांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने, आणि चारा बी हिरवागार राहतो. आणि आता येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांनी व्ही आकाराचा पाणी शेतकरी मित्रांनो एकदम व्ही आकाराचा एकदम साधारण चांगल्या पद्धतीचा आहे. तर शेतकरी मित्रांनो आपण आज यांचे मनोगत घेऊया. आपले बापू भाऊ रोटे, नमस्कार. नमस्कार. तर तुम्हाला काय वाटले, मक्का लावून तुम्ही समाधानी आहे किंवा नाही? नाही, याच्या पाठीमागे मी भरपूर व्हरायटी लावल्या, पण हे पंकज सीड असं आहे तर खूप सुंदर आहे. कारण त्याला बघायचं कामच नाही, कमी खर्चात आणि चांगलं उत्पन्न आहे. आणि त्याला कणस दाना कसा वाटला? दाणे साईज दुसरे मक्काचे आम्ही कणस काढले, त्याची साईज आणि याच्या साईज मध्ये खूप मोठा फरक आहे. मोठा फरक. हा, आणि पूनम सीड आहे, एकदम मस्त आहे पंकज कंपनीचं. बरं. शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगशाल मग पूनम सीड बद्दल, किंवा क्रॉप पंकज सीडचा पूनम सीडची व्हरायटी शेतकऱ्यांना पुढील हंगामात खरीपमध्ये काय लावा नका लावू? माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना विनंती आहे का तुम्ही पंकज सीड पूनम हे लावाच. कारण तुम्ही जर 5 बॅग लावत असले, हे 2 तरी लावून बघा, तुम्हाला कळेल का काय उत्पन्न निघतं काय नाही, कशी व्हरायटी. आणि सूर्यप्रकाश त्याच्यावर एकदम छान पडतो, पातळ होती एकदम, तिला पालाच नाहीये, पण कणीस इतकं मोठं आहे का पाहायचं काम नाही त्याला. म्हणजे शेतकरी मित्रांनो थोडक्यात शेतकऱ्यांचं सांगणं म्हणणं आहे, जसं प्रकाश संश्लेषण क्रिया जर या कणसावर पडलं म्हणजे पिकाची मकाची वाढ चांगली होते, उत्पादन चांगलं होतं, आणि मकाची वाढ चांगली होऊन त्याच्यानंतर दाना हा टोकालोक भरला जातो, आणि साईज चांगली बनते, आणि पिवळसर दाना राहून एकदम साईज बनते. आणि काही लोकांना जर शंका असेल तर आता तुम्हाला एक 15-20 दिवस माझ्या शेतात मक्का असणारच आहे. तुम्ही सगळ्यांनी यावा, व्हिजिट द्यावा, बघावा कशी मक्का काय. तुम्ही डोळ्यांना पाहिलं लय मोठा फरक पडतो. शेतामध्ये येऊन बघा, कारण आपण शेतकरी बांधव एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. हे कधी भावना ठेवायची, चुकीचं मार्गदर्शन देणार नाही आणि सांगणार पण नाही, हे कधी लक्षात ठेवायचं. तर शेतकरी मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने नियोजन केलंय. असंच आपल्याला जर खरीप हंगामात जर करायचे असेल तर पंकज क्रॉप सायन्सची मक्का पूनम सीडची लावा, आणि आपलं उत्पादन भरघोस वाढवा. तर बापू भाऊ यांचा आपण नंबर बी देणार आहे शेतकऱ्यांसाठी. नंबर सांगा तुमचा. माझं नाव बापू किसन रोठे, घायगाव. माझा नंबर 750 706 5882. वैजापूर परिसरातून 2 किलोमीटर अंतरावर गंगापूर चौफुले. तर धन्यवाद बापू, तुम्ही खूप मोलाचा अनमोल असा वेळ देऊन आम्हाला सहकार्य केले. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. संपर्क करा मक्कासाठी पवार ॲग्रो सर्व्हिसेस, वैजापूर, हॉटेल संगम शेजारी. धन्यवाद.